बॉस. जैन बॉस. गुलाबची अपडेट लय खुश होतो. त्याला वाटतंय सीबीआय कडे गेलो म्हणजे आपण इथून सुटलो. खुश तर असणारच ना तो, कारण तो फक्त आपल्या हातून नाही, हेड कॉन्स्टेबल वसुधा बेलसरेच्या मुलीच्या हातून सुटतोय. पण जाऊन जाऊन जाईल कुठे? आगीतून उठून फोपाट्यात पडतोय तो. यावेळेस जर तो सीबीआयच्या हातून सुटला ना, तर माझ्या गोळीचा नेम त्याच्या खांद्यावर नाही लागणार. बॉस, तुमची आणि केडी सरांची ना याच्यावर कमांडिंग ऑफिसर म्हणून सही लागणार. बॉस. बॉस, वेळ कमी आहे आपल्याकडे. प्रोसेस लवकर करावी लागेल. जय हिंद सर. स्पेशल क्राइम युनिट ऑफिसर रिपोर्टिंग सर. जय हिंद. क्रिमिनल कस्टडी हँडओव्हर इनिशिएटिंग सर. ओके, वी आर रेडी. ऑफिसर. मान खाली, नजर खाली आणि सरळ चालत जायचं. तुझ्या नाकासमोरून निघून जाईल आणि तू काहीच करू शकणार नाही. आत्ता जातोयस तू, पण आपली पुन्हा लवकरच भेट होईल. मग पुन्हा तीच रिकामी बंद खोली, तीच उपासमार, आणि मग पुन्हा घड्याळाची टिक टिक टिक. जाने वालो जरा मुड़ के देख मुझे, मैं भी इंसान हूँ बस तुम्हारी तरह. तुला कुठल्याही गोष्टीचा फरक पडत नाही असं तुझं म्हणणं आहे ना? एका गोष्टीचा फरक तुला पडेल. तू इतरांच्या मुलींसोबत केलंस ना, ते मी तुझ्यासोबत करणार. तू माझ्या आईला मारलास, मी तुझ्या मुलीला मारणार. गुलाब, टर्न बॅक, नाहीतर आम्ही फायर करू. गुलाब, टर्न बॅक.
दादा आम्हाला घाई आहे हो जरा. मॅडम 2 मिनिटं द्या, बघतो मी. दादा अजून किती वेळ लागणार आहे? हो दादा 2 मिनिटं मी बघतोच आहे. आपण इतक्या वेळ नाही थांबू शकत. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. बाबांना इंजेक्शन द्यायची वेळ झाली आहे. तिने हाताला काही चुकीचं केलेलं नाही तिने. हीच हीच लायकी आहे त्याची. या जाताने मारले होतात ना मला. मारायचं अजून मारायचं. हा मारायचं. नाही नाही केदार, मला असं वाटतं की मी ना दुसरी रिक्षा बघते. थांब तोपर्यंत. बॉस मी विचारतो ना त्याला. दादा पटकन करा ना.